काय सांगाल की आजच्या भाज्यांचे बाजारभाव काय, किती गाड्यांची आवक झाली आणि कोणकोणत्या भाज्यांचे रेट काय काय आहे? आज जवळजवळ 400 गाड्यांची आवक आहे. भेंडी आहे 46-48, फरसबी आहे 160 ते 180, फ्लावर 120 ते 140, गाजर 120 ते 140, गवार 600 ते 800, एवढा 16 ते 160 ते 200, कारली 36 ते 40, वाटाणा 20 ते 24, वांगी 180 ते 24, मिरची 600 ते 800. असे बाजार मध्यम स्वरूपाचे आहेत. फक्त गवार वगैरे या वेल भाज्या आहेत. वाटाणा सुद्धा म्हणजे आटोक्यात आलेलं, सामान्य माणसाला परवडेल अशा रेटमध्ये आलेलं आहे. काल जो अपघात झालेला एक्सप्रेस हायवेवरती त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. 36 तासानंतर आत्ताची कुठे तो हायवे मोकळा झालेला आहे. त्याचा कुठेतरी इथं बाजारावरती आवकवरती किंवा आवक उशिरा झाल्यामुळे बाजारभावावरती काही परिणाम झाला? आवक उशिरा जो वाहतूक कोंडी झाली त्याच्यामुळं काय होतं, ज्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या लेट आल्या, जवळजवळ 11 वाजता आल्या. त्यामुळं साहजिकच त्याच्यामध्ये नुकसान हे व्यापाऱ्यांचं झालेलं आहे. का? कारण का ह्या मार्केटमध्ये 99% माल आता व्यापारी खरेदी करून माल बोलवत आहेत. 10% माल तो शेतकऱ्यांचा येतो. शेतकऱ्यांचं नुकसान झालं, व्यापाऱ्यांचं झालं, आणि ज्या ग्राहकांना जो चांगल्या प्रतीचा माल पहाटे हवा असतो, मार्केट गेटला उघडतं, तर त्यांना तो काही माल मिळाला नाही. आणि एकंदरच ते भाजीपाल्याचं मालाचं नुकसान तर झालेलंच आहे.